बातमी आहे जळगावातून। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अवैध स्पिरिट पासून बनावट देशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे चोपडा तालुक्यातील एका ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। छाप्यात बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्यांसहित एकूण 18,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त मद्यावर महाराष्ट्रात विक्रीसाठी असल्याचं लेबल आढळून आले आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींचा तपास सुरू आहे। 25/8/2026 रोजी चोपडा तालुक्यातील एका गावी आम्ही जाऊन अवैध दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकला। सदर छापा आयुक्त राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार सहआयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक थोरात साहेब, दुसरे निरीक्षक रियाज खान साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही इथे मोमीन साहेब निरीक्षक चोपडा यांच्या समोर जाऊन तिथं देशी दारू कारखान्यावर अवैध निर्मिती कारखान्यावर छापा टाकला। तिथे जाऊन आम्हाला विविध बनावट देशी दारू निर्मितीचे साहित्य, ब्लेंड, झाकणं, लेबल असे सर्व साहित्य मिळून आले। अंदाजे 18.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या तिथे कव्हर झाला। सर्व साहित्य व सर्व हे डुप्लिकेट असून तिथे सदर माल सील करण्याकरिता बॉटलिंग सीलिंग मशीन सुद्धा आम्हाला तिथे